आपल्या हिंदू धर्मामध्ये सुवासिनींसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जाणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा। आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे, त्याचे आरोग्य उत्तम राहावे आणि 7 जन्मजन्मी आयुष्यभर मिळावे, यासाठी कित्येक विवाहित महिला अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात। दरवर्षी आपण ज्येष्ठ आणि पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा साजरी करतो। यंदा म्हणजेच 2026 मध्ये वटसावित्री पौर्णिमा 29 जून 2026 वार सोमवारची येत आहे। सोमवार वार हा भगवान शंकराचा पवित्र वार मानला जातो आणि त्यातच पौर्णिमा आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अत्यंत शुभ मानले आहे। हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 28 जूनच्या रात्रीपासून सुरू होते आणि उदय तिथीनुसार 29 जून रोजी महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे। सोमवारी सण हा आल्यामुळे श्री महादेवांच्या आणि माता पार्वतीची कृपा देखील आपल्यावरती लाभणार आहे, ज्यामुळे हे व्रत अधिक पटीने फलदायी ठरणार आहे। आता आपण पाहणार आहोत आपला महत्त्वाचा भाग म्हणजे यंदा वटपौर्णिमेला कोणते शुभ 5 रंग असणार आहेत। चला तर मग बघूया। यंदा वटपौर्णिमेला साडी नेसण्याचे 5 शुभ रंग आहेत। पहिला लाल, हिरवा, पिवळा, केशरी आणि गुलाबी। चला तर मग बघूया। पहिला आहे लाल रंग। हा रंग अखंड सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे, जो पूजेमध्ये सर्वात शुभ मानला जातो। दुसरा हिरवा, निसर्गाचे आणि समृद्धीचे प्रतीक असलेला हा रंग वैवाहिक आयुष्यात शांतता आणि भरभराट आणतो। तिसरा पिवळा, पिवळा रंग शुभत्व, सकारात्मक ऊर्जा, ज्ञानाचे प्रतीक मानले जातो। चौथा केशरी, हा रंग पावित्र्य आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे। पाचवा आणि शेवटचा गुलाबी, हा रंग प्रेम, आनंद आणि वैवाहिक सुख आणि समाधानाचे प्रतीक मानले जातो। वटपौर्णिमा 29 जून रोजी सौभाग्याचे प्रतीक म्हणून 16 शृंगार करून पूजा केली जाते। या दिवशी या 5 शुभ रंगांपैकी कोणतीही एक साडी तुम्ही नेसू शकता, अत्यंत शुभ मानले जाते। वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो, म्हणून पूजेमध्ये साडी किंवा बांगड्या ह्या योग्य रंगाच्याच असाव्या, कारण पूजेमध्ये योग्य रंगाचे कपडे न वापरल्यास ती पूजा पूर्ण मानली जात नाही आणि त्यांचे फळ देखील मिळत नाही, अशा प्रथा आहेत। म्हणूनच वटपौर्णिमेला सौभाग्याचे शुभ रंग निवडणे देखील योग्य ठरू शकते। या दिवशी वैवाहिक महिलांनी लाल आणि हिरव्या रंगाची साडी नेसणं सर्वाधिक मानलं जातं। लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग हा सुख आणि समृद्धी प्रदान करतो। याचबरोबर नारंगी, पिवळा, जांभळा आणि गुलाबी या शुभ रंगांची निवड देखील करू शकता। वटपौर्णिमेच्या दिवशी सुंदर साड्या आणि सोबतच साज सोळा श्रृंगार करणे देखील शुभ मानले जाते। अशा वेळी हातात काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नथ, कुंकू, दागिने, कपाळावरती टिकली, पायामध्ये पैंजण आणि जोडवी आणि अत्तर असा आवडीनुसार 16 शृंगार। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास आपल्या चॅनलवरती एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये छान अशी कमेंट जरूर करा। त्यामुळे वटसावित्री मातेच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, प्रेम व सौख्य नांदो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना आहे।